आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांची ईडी चौकशी सुरू आहे। आज दुपारी साधारण 12:30 वाजल्यापासून संदीप राऊत हे ईडीच्या कार्यालयामध्ये आहेत। खिचडी घोटाळा प्रकरणी ही चौकशी सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सुद्धा आज ईडीकडून चौकशी झाली। कोरोना काळामधल्या कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी पेडणेकरांची चौकशी सुरू आहे। दरम्यान खिचडी घोटाळ्यावरून संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये कसे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत बघूया। ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही, हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत। हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला। त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे। मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे। त्याने बिलं काढली पण खिचडी वाटली नाही। हा मुलुंडचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे, सूरज चव्हाणचा पार्टनर, हा त्या व्यवसायातला आहे ना, त्याला हात लावत नाही। सूरज चव्हाणना अटक केली तुम्ही। अमेय घोले, वैभव थोरात, ही नावं जरा समजून घ्या। मी काय सांगतोय ती या घोटाळ्यातली सगळ्या ही नावं समजून घ्या। कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केलाय। राहुल कनाल, अजून नाव पाहिजे तर सांगतो, ज्या शिंदे गटामध्ये आहेत। हिम्मत आहे या मुलुंडच्या नागड्या पोपटलालची? हिम्मत आहे का ही नावं घेण्याची? कोरोना काळात काही हिशोब कागदपत्र नव्हते, ठीक आहे दादा, तुझा हिशोब मी घ्यायला तयार आहे। म्हणजे किती लूटमार केली उद्धव ठाकरे नाही माहित आहे, संजय राऊत नाही माहित आहे, संदीप राऊत कुठलं तरी झोपडं दिलं आणि म्हणाले हे मी खिचडी बनवायला दिलं होतं, त्याचा भाड्याचे पैसे माझ्या खात्यात आले। विदिता राऊत, तो अमोल गजानन कीर्तिकर, सूरज चव्हाण, करोडो रुपये यांच्या खात्यात गेले। म्हणजे खिचडी बनवण्याची आम्ही कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुरू केली होती। दरम्यान किरीट सोमय्या यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 5 महिला तयार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला। आम्हाला खालच्या पातळीचं राजकारण करायचं नाही असं राऊत म्हणतायत। पण राऊतांच्या या प्रश्नावर सोमय्यांनी उत्तर दिले। राऊतांनी माझ्यावर आतापर्यंत 37 आरोप केलेत, पण एकही आरोप राऊत सिद्ध करू शकले नाहीत असंही सोमय्यांनी म्हटलंय। आत्ता आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत। या मुलुंडच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्यांना मी हजर करू। 5 महिला, एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं, आत्ता 5 महिला आलेल्या आहेत। पण आम्हाला असं वाटतं की या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये। त्यालाही बायको आहे, त्यालाही सून आहे, हां कुटुंब आहे। 5 महिला तक्रार द्यायला तयार आहेत या, आणि हा आमच्यावरती आरोप करतोय साला शिवसेनेवर, आम्हाला चॅलेंज करतोय। याची लायकी काय? कोण आहे हा? हा काय आम्हाला सांगतोय? याची लायकी आहे का? याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची? हा उलटा टांगून मारू द्याला। आणि मी पण सांगतो, मग आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय, आणि तो ईश्वर आहे। आतापर्यंत संजय राऊतने 37 आरोप केले, त्या 37 पैकी दमडीचा एक आरोप आता कागदपत्र तो ठेवू शकलेला नाही आहे। 100 कोटी मेधा चोवी आणि शौचालय घोटाळा केला, त्याचा डिफेमेशन ची सुनावणी सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहेत। ठाकरेंचं सरकार होते मग का गप्प बसला होता? पहिला हिशोब द्या संजय राऊत साहेब, भावाचा, मुलीचा, पार्टनरचा खात्यात कोट्यावधी रुपये कोविडचे गेलेत, हिशोब द्या पहिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।